पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेमुळे हादरलं आहे. थेरगाव परिसरात मध्यरात्री घडलेली ही घटना केवळ कार जळण्यापुरती मर्यादित नाही, तर ती नात्यामधील तणाव, संपत्तीचा वाद आणि वाढती असहिष्णुता याचं भयावह चित्र समोर आणते. आकाश बाडणे आणि त्यांचा सावत्र भाऊ यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून संपत्तीवरून वाद सुरू होता. घरातील हा वाद वेळोवेळी चिघळत गेला आणि अखेर त्याचा स्फोट थेट गुन्ह्यात झाला. घटनेच्या आदल्या दिवशी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तो वाद तेव्हाच थांबला असं वाटत असतानाच मध्यरात्री 1च्या सुमारास सावत्र भावाने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. रात्री गल्लीमध्ये शांतता असताना आरोपीने बाटलीत पेट्रोल आणलं. कोणाचाही लक्षात न येता त्याने आकाश बर्णे यांच्या कारवर पेट्रोल ओतलं आणि क्षणात कारला आग लावली. काही मिनिटातच कार आगीच्या बक्षस्थानी गेली. परिसरात एकच खळबळ उडाली. धुराचे लोट आणि आगीचे झळ पाहून स्थानिक नागरिक जागे झाले. संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. या फुटेजच्या आधारे काळेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामागे कोणताही राजकीय वाद नाही. हा पूर्णपणे कौटुंबिक संपत्तीचा वाद असून रागाच्या भरात हा गुन्हा करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान राज्यात दिवसेंदिवस असा गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातूनच एक ऑनलाईन कॅब चालक रायगड जिल्ह्यात नेऊन त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. नात्यामधील वाद, पैशाचा मोह आणि क्षणिक संताप यामुळे माणूस थेट गुन्हेगारीकडे वळतोय का, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रश्न असा आहे की संपत्तीच्या वादासाठी नात्याची जाळपोळ करणं योग्य आहे का? आणि वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी समाज आणि कायदा यांना आणखी कठोर पावलं उचलावी लागणार का? अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.